नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन काय 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 टायगर बोल, टायगर बोल. पहिले बोल, मग तरच नेणार, नाही तर नाही ना. बोल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला लवकर आपली सगळं दाखवायचं. तुला फिरायला नाही नेलं, जा त्याला सांग, जा 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 त्याला सांग. या इकडे इकडं इकडे या. सकाळपासून माझा बाबली घालत बसले. जा सुमितला सांग, सुमितला सांग, जा लवकर या या. अरे इकडं बसलाय, जाऊ द्या. त्याला वाटतं मी फिरायला नेणार आहे. तर मित्रांनो, गडबड चालू आहे, जरा गावाला जायची आहे ना, म्हणून लाईटी जरा कमी लावल्यात. तर गावाला जायची गडबड चालू आहे. आणि हे बघा सगळं सामान विमान. काल मी स्टेशनला गेली, ही एक बॅग घेतली आणि गावाला लागणार थोडंसं साबण वगैरे हे घेतलं आहे. अजून चाललं आहे, अजून माझं काम पडलं आहे तसंच. हे बघा सगळं किचन पसारा पडला आहे, आता भांडी घासायची. आणि इथं बघा तागुडीचं पण मी सामान काढलं आहे. आता इथं कपाट वगैरे सगळं व्यवस्थित केलं, मी सगळं काढलेलं. बघा गाणी लावलेली. तर टायगरची कॅप सापडलेली आहे, ही बघा आहे ना. टायगरचे 2 कान बाहेर निघणार याच्यातून. कागुली, ही बघ तुझी टोपी, ही बघ तुझी टोपी सापडली. अरे सापडली, घालायची तुला टोपी. हा, टोपी घालायची आपण. अगं आला आला, उत आला टायगरला, उत आला, खाली उतर. ही बघा इथं पण बॅग काढले मी. आमचं तर सामान भरायचं आहे. तर कपाटात आहे ना, आपलं पूजा झाल्यापासून ना लय कपडे व्यस्त म्हणजे होते व्यवस्थित. पण मला कसं आहे बघा, व्यवस्थित लागते. अशा घडी लागते. एक साईडला शर्ट, एक साईडला पॅन्ट, आणि एक साईडला टी शर्ट, एक साईडला हाफ पॅन्ट, आणि त्याच्या खाली यांचे काय असे जाड म्हणजे अशा हुड्या वगैरे असतात ते. तर हा पूर्ण कपाट आहे ना, हा समीरचा, ठीक आहे. आणि हा बघा, हे माझ्या साड्यांचा कप्पा फक्त एक नीट केला. हा एवढाच. ह्या रेग्युलर साड्या म्हणजे कशा, आता मी लग्नाला गेलेली ना, तर 2-3 साड्या अशा काढलेल्या, वेअर केलेल्या. आपल्या पूजेला ही नेसलेली होती, ही बघा, ती तशीच आहे. म्हणजे ह्या नवीन आताच्या लेटेस्टमधल्या, तर तिथंच आहे 2-3 साड्या. आणि हे ड्रेस आहेत. तर माझ्या ड्रेसची बघा मी अजून घडी केली नाही. म्हणजे असे असतात माझ्या कपाटातले कपडे बरं का. तर हे मी काढून अजून व्यवस्थित करणार. हे म्हणजे अशी एकदम व्यवस्थित लाईनशीर पाहिजेत मला हे असं आवडत नाही. हे बघा इथं पण कसं झालं, हे मला आवडत नाही. तर माझा कप्पा मी नेहमी साईडला ठेवते, बाकी सगळ्यांचे करते. तर टायगरच्या पप्पांचे पण इथं बघा, हे पॅन्ट आहेत, इकडे शर्ट आहेत. हां, त्यांना हे एवढंच कप्पा दिला आहे बस, बाकी जास्त काही नाही. आणि याच्यामध्ये असतात माझे इकडे टॉवेल, टायगरच्या पप्पांचे हाफ पॅन्ट्स, आणि इथं माझे असतात मॅक्से वगैरे, आणि इकडे त्यांचे टी शर्ट असतात. आणि हा संपूर्ण कपाट आहे माझ्या सुमितचा. सुमितच्या कपाटात हे एवढे त्याचे कपडे आहेत. ही एक लाईन आता नीट केली, हे केलं आहे. इकडे खालीसुद्धा आहे, आणि याच्या खालीसुद्धा हे इथं खाली चादरी वगैरे, उशांचे कवर्स ते. आता हा एक राहिला साफ करायचा, आणि हा एक राहिला. हे आमचे डॉक्युमेंट्स वगैरे इथे सगळे. तर असं असतं हे बघा. तर हे कपाट आहेत ना, हे व्यवस्थित मला असं वाटतं. आता वरती पण साफ करायचे बघा, धूळ किती पडले त्याच्यावरती, आहे ना. तर हा रूम मी मग गेली 1 तासापासून साफ करत बसली, सगळे कपाटं नीट. आणि माझं इथं बघा, हे सगळं माझं मेकअपचं वगैरे, म्हणजे असे डब्बे काय 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 लागतं आपल्याला, बांगड्या वगैरे सगळं हे आहे. हे बघा, क्लिप, नेल पेंट्स, फाउंडेशन, हे जे काही लागणारे कटलरी आहे माझ्या मेकअपच्या, त्या ह्याच्यामध्ये पण तसंच आहे. तर हे 3 डबे माझे. आणि हा कप्पा मी व्यवस्थित करून ठेवला. टायगरच्या बाप्पांनी इथं आणून ना काय काय कोंबाकोंबी केलेली ते सगळं काढलं. त्याच्यामध्ये बांगडे आहेत, त्याच्यामध्ये इमिटेशन ज्वेलरी आहे काही असं. आणि हा ड्रॉवर मी मोकळा केला. आता ह्या ड्रॉवरमध्ये मोजकंच असं सामान ठेवलं आहे ना, जास्त काय नाही. नाही तर जे येत आहेत ते असे कोंबत आहेत. आणि हा बघा, हा घड्याळ आहे ना, हा बघा सुमितचा घड्याळ आहे, मस्त आहे. चालू नाही झाला, आता झालं. हा बघा, छान घड्याळ आहे, मस्त. सुमितला गिफ्ट दिलेलं आहे सुद्धा त्याच्या मित्राने, बघा. तर असं हे असे कपाट मला व्यवस्थित. वरचे हे जे आहेत ते 2, त्यामध्ये पूर्ण माझ्या साड्या, ठीक आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आता पूजेच्या आलेल्या साड्या.
तर आता मी हे व्यवस्थित करून ठेवले, म्हणजे उद्या जाताना आपल्याला कुठले कपडे पाहिजे ते बॅगीमध्ये घ्यायचे, भरायचे आणि निघायचं, की आली की पुन्हा ते तसंच. असं माझं हे असतं. आणि या दिवसभराच्या कामाच्या धावपळीतनं मित्रांनो खरंच मला वेळ मिळत नाही हे व्हिडिओ वगैरे काढायला. खूप जीवाचं माझं घालमेल होतं की माझी फॅमिली वाट बघत असेल, आज मला व्हिडिओ काढायचा आहे असं होतं, पण काय करणार, वेळ मिळतच नाही. आणि मला खूप असं तुम्हाला दाखवायला एकदम म्हणजे खूप आवडतं, भारी वाटतं. सगळेजण काही विचार करतात काय सगळंच दाखवते ही बाई, पण नाही, मला असं आवडतं. माझ्या घरातील गोष्टी अशा सगळ्याच तर शेअर नाही कोण करू शकत, पण थोडक्यात अशा जे काय आणि मी एखादी गोष्ट अशी काय आणली की मी सगळ्यांना अशी दाखवायची मला फार आवड आहे. आता काल जशी थोडीशी शॉपिंग केली तर मी तीनच्या अंजीला दाखवलं, साक्षीला, राणीला, असं सगळ्यांना दाखवत राहते असं आहे. तर हे एक माझी एक सवय आहे की मला अशी माझ्या काही आणलं नाही की मी मला दुसऱ्यांना असं दाखवायला आनंद लय होतो हे ना. आता हा बसला इथं, कुठे गेला हे बघा. तर टायगरचं पण बॅग मी वरच्या रूममध्ये काढून ठेवले, वरती काढले त्याची बॅग उद्या सगळी भरणार. त्याचं सामान अर्ध बघा इथं वरती ठेवलेलं आहे या बास्केटमध्ये, ते काढायचं आहे आणि मग त्याचं सगळं घ्यायचं आहे काय लागेल ते. तर मित्रांनो असं आहे, आता हे सगळं मी झाडून वगैरे घेते आणि बघा माझा अवतारच बघून तुम्हाला दिसत असेल, पूर्ण बेअवतार झाला आहे. चला हे सगळं साफसफाई करून घेते. टायगरला दिवसभर काही फिरायला नेलं नाही, दिवसभर गरमी एवढी आहे ना, तो एसीतून हालायलाच मागत नाही, एसीमध्येच नुसता बसून असतो, जेवत पण नाही. मग दिला ना जबरदस्ती तर मग दम वगैरे दिलं तर जेवतो, नाही तर जेवायलासुद्धा मागत नाही. तर चला मित्रांनो आता सगळं साफसफाई करून घेते, भांडी वगैरे आवरायची, त्यानंतर स्वयंपाक करायचं. तर आता वाजलेत रात्रीचे 7:45. आता याच्यामध्ये माझं 1 तास जाणार आहे, त्याच्या पुढे मला जेवणाला लागायला लागेल आहे ना. तर चला आता आहे ना मित्रांनो, टायगर बघा, टायगरच्या पप्पांनी त्याला धुतलं आहे आणि त्याला मस्त मी पुसली. कशी पुसली गप्पलीला तर म्हणते अजून पुस मला, पुसू काय पुसू, पाय पुसू दे, हां पाय पुसा दोन खेळ माझ्यासोबत. हा बघा हा पोंगडा चोंगडा हे बघतोय काय घेऊन आले, एसी लावता येईल. अय्या एक पोराला एसी लावली, भोंगली खाली, चल भोंगली नाही खायची, चल भोंगली नाही दिसायची. हात काय हात देऊ चावायला, हा बघा हात चावतोय, लय चावूस वाटायची, गल चावूस वाटायची मला झंपाडीची. चल बस, अशी बस, झोपून राहा मस्त, हा गप्पा झोपून राहा. चावला हा नाही चावला, येडायेडी चावला. हे येडायेडीनी ना धरले. आता मैदानातून कोण पण जात असतील ना, वाघासारखे दबा धरून असे जातात आणि ना मग तो समोरचा व्यक्ती पळाला की हे लोक त्याच्या बघतात टायगर मागं आहे का, टायगरच्या जीवावर दादागिरी करायला लागलेत. आणि इथल्या सगळ्या लोकांनी मग अशी कंप्लेंट केली, सगळेजण मला सांगत होते येडायेडीला पकडून द्या. तर मित्रांनो आता मी काय करू तुम्ही मला सांगा. मला त्यांना बिचाऱ्यांना सोडूसू वाटत नाही. एक तर त्यांची चुकी नसते, पण ते काय करतात, ते कुत्रा आहे, प्राणी आहे आणि त्यांचं कर्तव्य ते करत असतात. कारण कुत्रा हा संरक्षण करतो घराची, मालकाची. तसंच झालेलं आहे आता प्रकार, आणि रोजच होतं. परवाच्या दिवशी पण येडा चावलं एका लहान मुलाला. ते अशीच उगाच कोणाला चावत नाही. प्रकार असं होतो की इथून कोण मैदानातून चाललं असतं लहान मुलं आणि ती लोकं ना अशी मागं जातात त्याचा वास घेत आणि मग समोरच्या व्यक्तीची चुकी नसते, तोही घाबरतो, तो धूम टोकतो, एकदम पळत सुटल्याच्या नंतर काय होतं, मग ती लोक पळायला लागले की हे दोघं जण मागून त्याच्या जातात. आणि त्याच्यात जर हा दादा गेला, आमचा बाई गेला की मग त्यांना जोश येतो आणि मग ते काय करतात, डायरेक्ट अटॅक करतात. तसाच प्रकार झाला मगाशी. तो मुलगा पळत गेला आणि तो त्या संडासाच्या तिकडे टॉयलेटचे तिथे आहे ना पडला, मुलगा खाली पडला, घसपटला, पण त्याला लागलं, कुठून लांबून आलेला, तो आपल्या विभागातला नव्हता. आणि आला आणि मागून आला तर तो मुलगा घसपटला, पडला. तसा त्या येड्याने त्याच्यावरती अटॅक केला आणि त्याच्या इथं कुठंतरी पोटाच्या साईडला कुठंतरी दात लागला. मी बघितलं नाही, पण तसं झालं आहे असं. तर हा बघा आता कसा खेळतो,
हो अरे गावाला जायचंय मित्रांनो, आम्हाला पण गावाला ना वाघ सुटलेत. परवाच्या दिवशी ना, आता टायगरचे पप्पा कालच गावाला गेलेले, जरा आमच्या तिथे बाजूला आहे बघा. तुम्ही बघितलेलं त्या व्हिडिओमध्ये, त्या आजी होत्या बघा, त्यांना डोळ्यांनी अंधत्व होतं, त्या ऑफ झाल्या. तर त्यासाठी टायगरचे पप्पा गेलेले. याला ऊत आला, याला ऊत आला, याला ऊत आला, ऊत आला याला बघा. नवली नतली, नवली नतली, कागुलीची नवली नतली. पंखा बंद करते आता. टायगर आमच्या तुझ्या बेडवर जाऊन झोपू दे ना. पप्पांना सांगते हो, हा बघा तुमच्या रजाईवर येऊन बसला. उठ उठ रे, हा फटका देऊ. उठ 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 उठ. अरे नको टायगर. नाही 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 टायगरचं जेवायला, चल जेवायला, चल जेवायला जेवायला. अरे गप ना, तू पण काय त्याच्या नादी लागलाय हा. टायगर चाव त्याला, चाव चाव त्याला, चाव चाव. अरे गपना, अंतरून आहे बघा असं करतो आम्ही. त्याला सतावलं ना की तो म्हणतो मी तुमचं अंतरून उचकटा. गपना सुमीर, अंतरून आताच टाकलंय. ओ इकडं बघायला या बघा. अरे अरे उतटलेल्या. अरे पाडणार पाडणार. बघ बघा बघा बघा. अरे झालं झालं शांतता. म्हणजे बघा त्यांनी सगळा राग काढला याचा. यांनी जेवढं सतावलं ना तेवढं त्यांनी इथं आमच्या बेडवरती राग काढला. म्हणतो तू जेवढं सतावणार ना तेवढं मी बेड खराब करणार, असं असतं याचं. आता तम किती लागला. काय भेटलं तुला एवढं करून, काय भेटलं काय तुला. गावीच नेणार नाही बघ उद्या. राहा असाच इथंच येडायेडीमध्ये बस चावत सगळ्यांना. तर मित्रांनो मी काय सांगत होती तुम्हाला, तर त्या अंधत्व होती बघा, ती बाई होती. माझ्या बऱ्याच सबस्क्रायबरांना माहिती असेल, कासोटा साडी नेसायची त्या आजीसारख्या होत्या. तर ते ऑफ झाली बिचारी, तिला अटॅक आला. त्यासाठी टायगरचे पप्पा काल गेलेले गावाला. तर गावी गेल्याच्या नंतर त्यांना असं कळलं की 2 दिवसापूर्वीच वाघ येऊन गोठ्यातून वासरू घेऊन गेला आहे. त्यामुळे आम्हाला भीती वाटते टायगरची. तर सगळेजण आता चिंतित आहेत टायगरचं कसं होणार, कारण टायगर कुत्री आणि हे गाईचे वासरं असंच वाघ सॉरी टायगर नाही वाघ टायगर हे असं प्राणी पळवून नेतो इथे. त्या राजवाड्यात तिथपर्यंत येऊन घेऊन जातो, म्हणजे एवढी हिंमत आहे त्या वाघाची. त्यामुळे याची भीती वाटते. तर आमचं कंपाऊंड आहे, तसं काही टेन्शन नाही. पण बाहेर रात्रीच्या वेळेस त्याला काढणार नाही, तसे एक टेन्शन आहे. तर मगाशी सगळी पोरी बोलत होत्या, राणी साक्षी पण आलेल्या, तर त्या पण बोलत होत्या की कसं काय व्हायचं टायगरचं, असं तसं चाललेलं. मग तीच भीती वाटते आम्हाला, बाकी काय नाही. यांनी बघा बेडवर झोपून घेतलं. आता टायगरचं पप्पा आणि जोयला ओरडणार आहे मला. आता काय बोलायचं या पोराला. तर मित्रांनो आम्ही टायगरची काळजी घेऊच, त्याच्यात टेन्शन नाही. सगळ्यांनी एक 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 आयडिया लढवल्या, चक्कल लढवले. बघू आता. तर सुजल आमचा गेला आहे आज गावाला. सुजल आज गेला आहे. आम्ही म्हणजे सुजल बँजो वाजवतो ना, तर त्याला ऑर्डर होती गावालाच तिथं. मग तुम्हाला मी पुढे जातो, तुम्ही या 2 दिवसांनी. तर आम्ही उद्या जाणार आहोत, असं आहे ना. तर मित्रांनो चला आता गावाला आम्हाला जायची तयारी करायची आहे. बॅगा वगैरे आम्हाला भरायच्यात आहे ना. तर चला आता ह्यानी इथं घेतलं आहे बस्तान मांडून, चांगलं झोपून घेतलं आहे आमच्या बेडवरतीच. हां झोप इथंच, मी तुझ्या जागेवर झोपते त्या कोपऱ्यामध्ये. हां इथं त्याची जागा आहे. हां ते बघ त्या जागेवर तू झोपते, लगेच उठला बघा कसा. मी त्या जागेवर झोपते, झोपू तुझ्या जागेवरती. तू का माझं बेड असं केला, उसका केला सगळा. काय भेटलं तुला करून, त्याने तुला सतावलेलं ना. मग त्याच्या बेडवरती जायचं होतंस ना, तू त्याच्या बेडवर जायचं होतंस ना. माझ्या बेडवरती कशाला खराब केलं हे. त्यांनी एवढी चादर चांगली टाकली आज नवीन सगळी, आणि हे सगळं याच्यावरती नाचलास ना. काय आता तोंड वरचून बघत बसलायस, काय बघतोयस. हां जेवणच देणार नाही बघ तुला मी आता. तू असं करतोस ना, तू बेडा आहेस का. तू गुड बॉय आहे ना, आहे ना गुड बॉय. कोण आहेस, त्याच्याकडे बघूच नकोस तू आता. लय ऊत आलाय ऊत. हां लय ऊत आला त्याला, अंगात मस्ती आली. काय नको आता, सगळं एवढं खराब केलं, परत झाडायला लागणार आहे आता. एवढं येतोय साऱ्या दुनियेत उंडगून लोळून माती मितीमध्ये.
मैदानातून. आधी उशी फाडाल गप्पस. बघा कसा वाघावानी एकदम शिकारी आहे, शिकारी. टायगर तुझी वाघ होता का रे मागच्या जन्मी? वाघ होतास तू? तू हातच लाव. सुमितलाच सांगणार आहे. सुमित असं मस्ती करायला पाहिजे. लय दिवसांनी त्याला मस्ती करायला भेटले ना. आता काय करशील? आता काय करशील तर त्याच्यापेक्षा छान आहे. टायगर अंतरून उचकू नकोस. याला चाव, याला चाव. चावत नाही हा, तसं माझा वाळले हुशार आहे, कोणाला त्रास करत नाही. आले तागुली बघा, असं तोंडात हात घेईल पण एकदम लाड आली. अरे माझी उशी समीर गप ना. टायगर ती माझी उशी आहे, त्याची नाही आहे. त्याची उशी फाडला. अरे बघ कवर पण काढायचा, सगळा काढायचा आता. ते केस पण किती पडलीत बघ आता इथं. घेऊ काठी? असू दे, टायगरसाठी सगळं माफ आहे माझ्या. किती पण मस्ती करतोय बिचारा, ते मस्त वाटतंय ना. मर देतो डोबर मर. मस्ती करायला लागते, अशी मस्ती करायला लागते. खूप दिवसांनी मस्ती करतोय ना तागड्या. ए पिसाळलेला माझी उशी. सुमित हा बघ उशी फाडली. आणि या सुमित या. अय्या घे लवकर घे, आता फाडून टाकेल बघ सगळं. घे कापूस बाहेर काढलाय. काय केलं? कवर काढून टाकला. दे फटका द्यायच्या, दे फटका दे. रे तू पण देतो त्याच्याकडे, ठेव ती साईडला. चला जेवायला, चला जेवायला, चला या, चला जेवायला. लगेच जेवायला चला. जागा बरोबर बघायला आलं. कुठे तुझं जेवण आहे का? तुझं जेवण कुठे आहे? जेवण कुठे तुझं? ते आमचं आहे, तुझं नाही. तुझं कुठे आहे? बघ ना. चला जेवायला या. इथं उभा राहा. थांब, तोंड नाही लावायचं. इथंच उभं राहायचं. जेवायचं अजिबात नाही. असंच उभं राहायचं. अजिबात हात नाही लावायचं, तोंडही नाही लावायचं. गप्पा खाली बसून राहा. बस खाली, खाली बस, खाली. माझं गुन्ह्याचं लेकरू ग ते. जा जा जेव जा. तर बघितलं मित्रांनो, माझा बाळ किती अज्ञाधारक आहे ना. असं आहे तर एकूण एक शब्द त्याला मराठी कळते बरं का. तर चला मित्रांनो, आता वेळ आलेली आहे आपला व्हिडिओ संपवायची. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.